एवढीच जर काळजी असेल ना तर रस्त्यावरनं फिरणाऱ्या कुत्र्यांच्या भावना तुला आणि त्या अंबानीला का कळत नाहीत? एवढीच जर तुला काळजी आहे ना तर त्या कारखान्यांचं जे काही कारखान्यांचं ज्या उद्योगपत्यांची पाणी त्या नदीमध्ये जातं आणि तिथून मासे मेले जातात त्यांची काळजी तुम्हाला का नाही? कुत्र्यांची काळजी नाही तुम्हाला, गयांची काळजी नाही आणि जे वनात फिरतात त्या हत्तींची काळजी नाही तुम्हाला. फक्त भावनेशी खेळायचंय. सनातनी कट्टर आहेस, तुझा अंबानी कट्टर आहे. मग ज्या मठातनं हत्ती नेली तो हत्ती, ती हत्तीन काय धार्मिक नव्हती? तो मठ धार्मिक नाही का? तो धर्माच्या भाषा करत नाही? अरे कुठं रे, तुमच्या जिभेला हाड तर आहे का नाही? खरंच तू शिव्या देतो त्याच्यापेक्षा जास्त शिव्या कोल्हापूरकर देतील, पण तुझ्या गांडीत तेवढा दम नाही. तू काय केलायस माहितीये का? तू जो व्हिडिओ केलायस ना त्याचा कमेंट सेक्शन ऑफ करून ठेवलायस. तुझ्या दम असताना तू कमेंट सेक्शन ऑन करून ठेव, म्हणजे कोल्हापूरकर किती शिवाय देतेस हे तुला कळतील आणि त्या शिवाय ऐकून ना तुझ्या कानातनं राखात ना पू येईल पू. पण झाले काय, आमचे ते संस्कारच नाहीत. जय श्रीराम म्हणून कोणाला दुसऱ्याला शिव्या द्यायच्या हे आमच्या संस्कृतीत नाही आणि ते तुझ्यासारख्या किड्यांच्या संस्कृतीचं आहे. कारण का तर कुणाचे तरी पैसे घेतले असते त्या बोजाखाली तुला काम करायचं. अरे भाडकाव, एखाद्या त्या अंबानीचं पैसे खाऊन त्यानं दिलेली तेवढी कागद तपासला, पण त्याच्यानंतरची कागद सुद्धा भाडकाव जरा तू तपासायला पाहिजे होतास. नुसतं शिवाय देऊन होत नसते, रिसर्च सुद्धा करावं लागते. पेटा त्या कोल्हापुरात यायच्या अगोदर, पिटिशन दाखल करायच्या अगोदर, याचिका दाखल करायच्या अगोदर तिथं वंताराची टीम आली होती आणि त्यांनी तुम्हाला देणगी देतो मग आम्हाला हत्ती द्या असं सांगितलं होतं. त्यानंतर गावकऱ्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि त्यानंतर पेटा हे शस्त्र बनवून त्यांनी तो हत्ती नेलाय. त्यामुळे कोल्हापूरवासियांना राग आहे तो अंबानी बद्दलचा. बुटं चाटणाऱ्यांना भावना कळत नसतात, यांना कळत असतात पैसे. त्यामुळे असे भाडकाऊ भाव जे आहेत ते भरपूर बोलतील